पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना सातारा शहरात समोर आली आहे। पत्नीने घटस्फोट घेण्याची धमकी दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचे विवस्त्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला 25 वर्षांची विवाहित आहे। काही दिवसांपूर्वी घरात पती पत्नींमध्ये वाद झाला होता। यावेळी पत्नीने पतीला घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे। याचाच राग मनात धरून पतीने पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर एक बनावट अकाउंट तयार केले। त्यानंतर त्या अकाउंटवर पत्नीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो अपलोड करून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे हे फोटो दोघांच्या खासगी क्षणादरम्यान पत्नीच्या नकळत काढण्यात आले होते। फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच पत्नीला या प्रकाराची माहिती मिळाली। त्यानंतर तिने तातडीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीला ताब्यात घेतले। तसेच सोशल मीडियावरून संबंधित फोटो हटवण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली आहे। पत्नीच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट अकाउंटही ब्लॉक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे हे प्रकरण पुन्हा एकदा अधोरेखित करते।